आम्हाला जनतेनं विरोधी पक्षामध्ये जबाबदारी दिलेली आहे ती आम्हाला योग्य पद्धतीनं पार पडली पाहिजे. महाराष्ट्रात आणि देशामध्ये सर्व सरकार अपयशी ठरलेली आहे. भाजपची प्रश्नांचा डोंगर आहे. अशा वेळेला जनतेचा आवाज म्हणून विरोधी पक्षाला काम करावं लागेल. जे विरोधी पक्षात आहेत त्यांनी उगाच सत्तेच्या मागे आत्ता धावू नये. येणाऱ्या पुढल्या निवडणुकांची तयारी करावी आणि लोकांपर्यंत पोहोचावं हे आमच्या सगळ्यांचं मत आहे. रावसाहेब, प्रियंका चतुर्वेदींनी एक ट्विट केलंय आणि त्यांनी नमूद केलंय की मला राज्यसभेवर पाठवण्यासाठी ज्यांनी प्रार्थना केली त्यांची विशेष आभार मानते. ठीक आहे, त्यांच्यासाठी सगळ्यांच्याच प्रार्थना होत्या. शिवसेनेमध्ये त्या आमच्या सहकारी होत्या. प्रियंका चतुर्वेदी ह्या राज्यसभेमध्ये उत्तम काम करत होत्या, पण गणित जमत नसल्यामुळे त्यांना दुर्दैवानं राज्यसभेच्या बाहेर राहावं. जर गणित जमलं असतं, जर पवारसाहेब निवडणुकीला उभे राहिले नसते तर ही जागा शिवसेना 100% लढून विद्यमान राज्यसभा सदस्य चतुर्वेदी यांना ती जागा द्यायला कोणाचीच अडचण नव्हती. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पक्षामध्ये सगळ्यांची इच्छा होती की जागा शिवसेनेने लढावी. पण जेव्हा पवारसाहेबांसारखा नेता उभा राहतो आणि सगळ्यांनी ठरतंय की बाबा आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि तेवढा आकडा शिवसेनेकडे किंवा अन्य कोणत्याही पक्षाकडे नाही, हे सत्य आहे. काल रोहित पवार राज्यसभेचाच विषय आहे की भाजपने 4 उमेदवार जे घोषित केले आहेत त्यात रामदास आठवलेंना त्यांनी पुन्हा राज्यसभेवर पाठवले, 2 नवीन चेहरे. पण लक्षवेधी उमेदवारी आहे ती विनोद तावडे यांची. बरं, जवळपास 2019ला त्यांना विधानसभेत नाकारण्यात आलं पक्षातर्फे उमेदवारी आणि त्यानंतर जवळपास 6 ते 7 वर्ष पक्ष संघटनेसाठी काम केल्यानंतर त्याचं फळ म्हणून त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलंय. त्यांचं राज्यसभेवर म्हणजे राजकीय पुनर्वसन असल्याचंही म्हटलं जातं.